आणि उशिरा आल्यामुळे नर्सरीवाडी संघाला 2 बॉलची पेनल्टी इथे घोषित केली आहे आणि ती इथे ॲड केली जाईल. आपण बॅटिंग करत असताना 2 बॉल कमी खेळाल. बॉलची केली गेली. ठीक आहे, चेंजेस केले जात आहेत. बॉलऐवजी धावांची पेनल्टी दिली जाते. 2 बॉलची माफ करा 2 रनची पेनल्टी इथे घोषित केली जाते. आपण बॅटिंग करत असताना 1 ओव्हर झाल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये 2 धावा प्लस केले जातील. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलाय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी सोमनाथ आणि मनोज यांच्यावर जिम्मेदारी सोपवली शेलू संघाने. एक लेफ्ट हँड बॅट्समन सोमनाथ खऱ्या अर्थाने शेलूच्या मैदानावरती जिवलग चषकामध्ये मी सोमनाथची बॅटिंग पाहिली होती. सलग 3 षटकार त्याच्या मार्फत आले होते. फुल टॉसला कन्वर्ट कसं करायचं याची कला त्याच्याकडे नक्कीच आहे. दुसऱ्या बाजूला मनोज पाहायला मिळतोय, तोही एक शेलूगावचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं शतक कोण हाताळेल? चला फील्ड सजवा, अतिरिक्त वेळ घेऊ नका, आधीच उशीर झालाय. नर्सरीवाडी संघ चला आज 2 जानेवारी 2026 खऱ्या अर्थाने आज एक या भागात मोठा दिवस, काळा दिवस का होईना, परंतु ज्याने या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये खऱ्या अर्थाने मोलाचा वाटा घेतला असे आपल्याला पाहायला मिळतात. हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल या 2 शूरवीरांचा आजचा खास दिवस आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच दुःखद दिवस आहे, परंतु या 2 वीरांमुळे आज या कर्जत तालुक्याचं नेरळ भागाचं आणि मानिवली गावाचं नाव 7 समुद्रापार इतिहासात लिहिलं गेलं. त्याचं भाई कोतवाल आणि हिराजी पाटील इंग्रजांसोबत लढा देत असताना ज्याने आपल्या जीवाची आहुती दिली, आपले प्राण दिले, सिद्धगडावरची ती घटना खऱ्या अर्थाने आज सर्वांना आठवून मन भरून येत असेल. परंतु खऱ्या अर्थाने जर विचार केला तर या 2 शूरवीरांमुळेच आज आपण या स्वातंत्र्य भारतामध्ये ताट मानेने वावरतोय. अशा शूरवीरांच्या धर्तीमध्ये आपण राहतो, त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या गावामध्ये आपण राहतो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आजचा लॉट्स आपल्या समोर वाचून दाखवतो. एका बाजूला नर्सरीवाडी आणि शेलू संघ आता सध्याची चालू असलेली मॅच. दुसरी मॅच आपल्याला वारोसे आणि कान्होर पाहायला मिळेल. आणि तिसरी मॅच कोल्हेवाडी विपक्ष धामवते आणि बीबीसी गोरेगाव आणि भिवपुरी अशी ही शेवटची मॅच आजच्या पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच तयार आहेत, लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज अजय सज्ज होतोय. पहिला चेंडू असेल मनोज साठी. ओहो, पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळते. 4थ्या एसटी वर केलेली ही गोलंदाजी. पहिला डॉट बॉल येतोय. आजच्या दिवसातील पहिला बॉल, गोड बॉल खऱ्या अर्थाने इथे हाताळण्यात आलाय. आज या धर्तीवरती अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने या मानिवली गावामध्ये आली आहेत. अगदी या ग्राउंडच्या काही मीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतं हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांचं गाव आपल्याला पाहायला मिळते, जन्मस्थान आपल्याला पाहायला मिळते, ज्याने या भारत स्वातंत्र्य लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
दुसरा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. आज या रस्त्यावर सारखी ये जा आपल्याला पाहायला मिळेल, कारण की त्यांच्या प्रती असलेला आदर आज प्रत्येक जण या मानिवली गावामध्ये येऊन त्यांचा दर्शन घेत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अजय नरसरेवाडी संघाला रिप्रेझेंट करत असताना पाहायला मिळतं. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुढे सरसावून खेळले परंतु कोणताही रिझल्ट आला नाही. पुन्हा एकदा सलगचा तिसरा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेट आले जरूर परंतु खेळी त्यांची अजूनही चांगली आहे. दुसऱ्या बाजूला शेलू संघाचा विचार केला तर 2 अतिरिक्त धावा घेऊन खेळणार जरूर आहेत, परंतु स्वतःच्या बॅटमधून सुद्धा बनवावे लागतील. पॉवर प्लेचं शतक एकच मिळणार आहे. अशा वेळेस एका शतकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे कस ठेवणं गरजेचं असेल. ओहो, यावेळी पहिली चूक गोलंदाज करतोय. अतिरिक्त धाव ऍड केली जाते ती म्हणजे वाईडच्या स्वरूपात आउट ऑफ दी आउट स्टंप, आणि ही वाईड आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे हात जमिनीला समांतर. नेक्स्ट बॉल. गोलंदाजी मार्कवर अजय. स्ट्राईक एंडला राईट हँड बॅट्समन मनोज. ओहो, फ्लिप केलाय. 'खऱ्या अर्थाने सलगची 3 चेंडू चांगले फेकल्या, परंतु तदनंतरची एक चूक आणि चौथ्या बॉलवर आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर अजय. वरईचं हे ग्राउंड खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये येतं, आणि रायगड जिल्हा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला असलेला रायगड. आणि या रायगड किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे स्वराज्याचं गणित, आणि या स्वराज्याची स्थापना खऱ्या अर्थाने तिथे केली गेली. सात धावा स्कोरबोर्डवर लागले गेलेत. लास्ट बॉल पॉवर प्ले मधला टाकण्यासाठी सज्ज झालाय अजय. राईट ओव्हर द विकेट मारा करत असताना लेफ्ट हँड बॅट्समन साठी सोमनाथ पहिला चेंडू फेस करेल. काउन देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये, आणि या शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले कोणतीही धाव आली नाहीये. निर्धाव चेंडूंनी पॉवर प्लेचं शतक समाप्त होत आहे. शेलू संघ सध्याच्या घडीला थोडासा मागे चालत असताना पाहायला मिळतोय. बॉल टू रन बनवतोय, आणि ह्या 2 धावा एक्स्ट्राच्या ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या सध्या 7 वरती आहे. 2 ने 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. एक्स्ट्राच्या 2 धावा ऍड केल्या गेल्यात. नंतर कोणीही ऑब्जेक्शन घेऊ नका. नर्सरीवाडी संघ चला स्पीडअप करा, कोणतीही टीम मीटिंग घेऊ नका. आज खऱ्या अर्थाने उशीर झालाय म्हणून टायमर सुद्धा लावला जाईल. 4 शतकांचे सामने आहेत. 3 शतक जर 15 मिनिटमध्ये हाताळले गेले नाही तर आपल्याला नक्कीच पॅनलाइज केले जाईल. गोलंदाजी मार्कवर आता राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय समीर आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने फेकी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट हँड बॅट्समन मनोजसाठी ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय जरूर, परंतु तदनंतर कोणताही मोठा फटका आला नाहीये. तर जास्त वेळ घेऊ नका नर्सरीवाडी संघ, प्लीज कोऑपरेट करा. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरमधला लोअर फुल टॉस मारणार कुठे होते मारायचा कुठे गे पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या गुणफलक
एकने पुढे सरसावेल ती म्हणजे डबल डिजिट मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते 10 या अंकावरती. नेक्स्ट बॉल लेफ्ट हँड बॅट्समन साठी. राईट मोर द विकेट मारा. यावेळी खराब फेकी पाहायला मिळाली. त्याचा समाचार घेत असताना शॉर्ट बॉल टाकला, तोही स्लो टाकला आणि त्यावरती सोमनाथचा प्रहार पाहायला मिळाला. आलेले हे 4 ने धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अजून कोणतीही विकेट इथून शेलू संघाने गमावली नाही आहे. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर ही पार्टनरशिप बल्क होते आहे आणि हा धोका वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे नरसरीवाडी संघासाठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज होताना पाहायला मिळतोय. एस्ट्यांच्या थोडा बाहेर निघालाय. लोअर फुल टॉस लिडिंग एज परंतु बॉल खाली राहिला. एक सिंगल इथे सहजरित्या पूर्ण करतील. सिंगलच्या मदतीने गुणफलक धावसंख्या 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाजी करत असताना समीर पाहतोय दुसरं शतक हाताळतोय. हो बाहेर सरसावले, परंतु लास्ट मोमेंटला त्यांनी ओळखलं की हा बॉल आउटस्टंपच्या अगदी बाहेर आहे, वाईड लाईनच्या बाहेर आहे. अशा वेळेस त्याला जाऊन देणं आणि एक एक्स्ट्राची धाव आपल्या खात्यामध्ये ॲड करणं हे चुकत असेल आणि खऱ्या अर्थाने ती परभणी त्यांनी तो बोनस त्याने स्वीकारला. पुन्हा एकदा गोलंदाजी एक चूक केली आहे. यावेळी फटका बसलाय परंतु गॅप आहे. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. लास्ट मोमेंटला आला, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा ऍड केल्या जातात. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओहो स्लोअर वन अपटलेला पाहायला मिळाला. गुडलंच्या अगदी मागे खिचला आणि म्हणूनच काय तर एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरमधील दुसरं शतक मार्गस्थ आहे आणि आपण विचार केला तर सध्याच्या घडीला धावा बनत नाहीयेत. सिंगल डबलने धावा येत आहेत. लिडिंग एज झेलची संधी. ओ यस झेल घेतली. आपला पाहायला मिळतो पहिली विकेट इथून बाद होते. पार्टनरशिप तुटते ती म्हणजे मनोजची मोठी विकेट शेलू संघासाठी. पाहायला मिळते 2 शतक म्हणजेच 12 चेंडू फेकून झाल्यात. 18 धावा स्कोअरवर लागल्यात. म्हणजे अजूनही सामन्यामध्ये रंगत बाकी आहे, कारण 2 शतक अजून शिल्लक आहेत. या 2 शतकांमध्ये शेलू संघ कितपत धावा गोळा करेल. कालच्या दिवशी आपण पाहिला हायेस्ट स्कोअर 59 होता आणि तो चेस करत असताना केवळ 6 रनाने आहे. कडाव संघ काल चेस करत असताना केवळ 6 धावांनी हरला आपला पाहायला मिळाला. आता नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर नयेश. राईट टर्म राऊंड द विकेट मारा. पहिला चेंडू नक्कीच बीमर आहे. बीमर +6. बीमर की बिमारी येणारा काय सांगेल. फ्री हिटचा बॉल असेल. खऱ्या अर्थाने सोमनाथला फुल टॉस बॉल ही चूक मी मॅच चालू होण्याआधी बोललो होतो आणि ती चूक इथे केली गेली आहे. आपल्याला पाहायला मिळतोय बीमर चेंडू आणि त्यावरती हे 6 टोटल 7 धावा या ऍड केल्या जातात. या 7 धावेच्या मदतीने धावसंख्या गुणफलक झपाट्याने पुढे सरसावेल, तो म्हणजे 24 अंकावरती.
की मध्ये थोडी चूक झाली, 25 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळी फ्री हिटचा बॉल होता, परंतु सोमनाथला त्यावर फायदा घेता आला नाही. दुसरी धाव घेत असताना फसले गेले. सोमनाथची मोठी विकेट, सलामीची जोडी डगआउट मध्ये परतले. मनोज आउट झाले, त्यांच्या माटोपाठ सोमनाथ सुद्धा आउट झाले. आता नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय 99 जर्सी मध्ये गणेश. चला, नवीन फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते फलंदाज प्रकाश पाहायला. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, दुताली तरवार चालवण्याचा प्रयत्न, परंतु आज सफलता पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. शेलूच्या धावा आज बनत नाहीयेत. खऱ्या त्याने विचार केला तर पॉवर प्ले मध्ये एक चौकार आला जरूर, आणि त्या एक्स्ट्राच्या 2 धावा, आणि त्याने तो गुणफलक 9 अंकावरती तरी पोहोचला, परंतु आता नाहीये. लिडिंग एज, परंतु विकेट किपर लांब राहिले. आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आले, स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती 99 जर्सी मध्ये गणेश आता पाहायला मिळेल. कारण त्याने शेलूचा एक नावाजलेला खेळाडू आपण त्याला म्हणतो असा धनंजय मुकणे आज या संघामध्ये खेळत नाही. आपल्या पाहायला मिळते कर्जत लीग चालू आहे, आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये आज त्याची वर्णी लावण्यात आली आहे. अशा वेळेस त्याची कमतरता आज शेलू संघाला जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु बॅटिंग लाईन अजूनही तेवढी तगडी आहे शेलू संघाची. मागे विशाल वल्वे आपण पाहतो, तेही तेवढे जोरदार फलंदाज आहेत. यावेळी झेलची संधी. येस, आणखीन एक विकेट इथून परत त्यांना पाहायला मिळेल, ती म्हणजे गणेशची. गणेश स्वस्तामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळतील. नक्कीच एक सुंदर गाणं पाहिलं आपण. भावेश पवार, गुरसैब भिवंडी मधून बिलॉंग करणारा. ओहो, यावेळी आले आणि एष्ट्या बाद केल्यात. गोलंदाज आपला पाहायला मिळतोय नरेश, चांगली गोलंदाजी साकारतोय. नेक्स्ट बॅट्समन सुनील पाहायला मिळतो. शेलू संघाला सध्या तरी विकेट रोखाव्या लागणार आहे. जी गळती विकेटची लागली आहे ती रोखणे गरजेचे असणार आहे, कारण जो फलंदाज येतोय तो आउट होऊन जातोय. अशा वेळेस ऑल आउट होण्याचा खतरा त्यांच्या समोर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश. ओहो, यावेळी काय घडलं.
शतक समाप्तीचा इशारा येतोय. आपल्याला स्कोर पाहायला मिळतोय तो म्हणजे एक माफक सध्या तरी पाहायला मिळतं. 27 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटची ओव्हर लवकरात लवकर हाताळायची आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळीचा प्रहार थांबणार नाहीये. चेंडू वन बाउन्स निघून गेलाय. सीमा पार आलेला हा तिसरा चौकार. यावेळीचा पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, त्याला दिशा दाखवली आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सलगचा दुसरा चौकार येतोय. जी ढाल खऱ्या अर्थाने विजत होती ती आपल्याला पाहायला मिळते. ती मशाल पुन्हा एकदा जागवण्याचं काम केलंय, पेटवण्याचं काम केलंय फलंदाज प्रकाशने. सलगचा दुसरा चौकार. प्रकाशची खेळी इथून समाप्त होताना पाहायला मिळेल. डीजे आणखीन एक विकेट. आल्या पावली परतावं लागणारे फलंदाजाला. नवीन फलंदाज रुपेश पाहायला मिळतोय, परंतु सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज राहुल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्या उभा आहे. 2 सलगच्या विकेट घेतल्यात. एक विकेट मिळेल का? हो हो हो, उकले विकेट हॅट्रिकला उकले, परंतु संघासाठी काम पुरेपूर केलंय. विकेट पाहायला मिळते. रनआउटची ही विकेट. 35 धावा सध्याच्या घडीला स्कोर बोर्डवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या इनिंग मधील टाकण्यासाठी गोलंदाज राहुल सज्ज होत आहे, ज्याच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने 3 विकेट माफ करा 2 विकेट महत्वपूर्ण आल्या. यावेळी दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय आउट ऑफ द स्टंप.
अतिरिक्त धाव व्हाईटचे ऍड केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 36 या आकड्यावरती. या मैदानावरती धावा डिफेन्स सुद्धा होतात. तर पाहायला मिळेल काल कोल्हारे संघाने 31 धावा 4 ओव्हरमध्ये 31 धावा डिफेन्स केल्यात. यावेळी बॅटची मोठी कड आपल्याला ऐकू आली आणि इथे आणखीन एक विकेट बाद झाली शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलामध्ये गोलंदाज राहुलने विकेट घेतले आणि आपल्या शतक हातात असताना महत्वपूर्ण 4 विकेट शेलू संघाच्या त्याने बाद केल्यात. वरोसे आणि कान्होर पुन्हा एकदा लास्ट कॉल केला जातोय. आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या सर्व संघांनी नोंद घ्या की जसा मध्यांतर होईल आपण क्रिकेट खेळता आणि स्पर्धा खेळता आपल्याला माहिती असायला पाहिजे की प्रत्येक मॅचच्या मध्यंतरामध्ये आपला पुढील सामना असेल तर त्याची नाणेफेकी केली जाते. आपण या प्लीज.
कानोर संघाचा संगणक आमच्यापर्यंत पोहोचलाय. मी विनंती करेन वरोसे संघाचा संगणक आपण कुठे असाल तर प्लीज आयोजकांचे संपर्क साधा. आपल्याला नाणेफेकी करायची आहे. निलेश आणि समीरची जोडी सध्या तरी रिप्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळते नरसेवाडी संघाला. नर्सरीवाडी संघाला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते समीर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. आणि राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी शेलू संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळेल तो म्हणजे सोमनाथ. पहिला बॉल सोमनाथचा. ओहो, यावेळी गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवरती एस्ट्या बाट वर्णीच्या डिस्ट्रॉय आलेली ही पहिली समीरची मोठी विकेट. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामध्ये नेरळ भागामध्ये वरई गावामध्ये आणि वरईच्या ग्राउंडमध्ये चाललेला हा मॅचचा रणसंग्राम आपण पाहतोय. एका बाजूला शेलू तर दुसऱ्या बाजूला नर्सरीवाडी पाहायला मिळते. अभिमानाचा दिवस सध्या आपल्या यशील माफ करा या मानिवली गावासाठी. यावेळीचा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत. बघा बाहेरचा झेल होता. लॉंगॉनच्या रिझनला एक धाव इथे अर्जित करण्यात फलंदाज यशस्वी ठरतायत. आपल्या पाहायला मिळते या सिंगलच्या मदतीने गुणफलक 1 ने पुढे सरसावताना. दुसऱ्या बॉलवर आलेली पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. शेलू संघाकडे डिफेन्स करण्यासाठी धावा कमी आहेत. आपल्याला पाहायला मिळतोय 37 धावांचा टार्गेट. 37 धावांचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा डिफेन्स करायचे आहेत. यावेळी नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मागचा खेळाडू कदाचित स्ट्रेट ड्राईव्ह होता. स्लीप जेव्हा आपण ठेवतो ना ते विकेट किंवा स्टंप लाईनच्या अगदी सरळ ठेवू नये. दंडित केलं गेलाय. 9ची अतिरिक्त धाव. उघडा डोळे बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. जो नो बॉल बनत नव्हता तो क्षेत्ररक्षकाने बनवून दिलाय. नो बॉलवरचा प्रहार परंतु या फटक्यामध्ये पुरेशी ताकद नव्हती. आपल्याला पाहायला मिळत आहे फ्री हिटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 आकड्यावरती गेली आहे. एका बाजूला शेलू संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला नर्सरीवाडी. ओहो, यावेळी लिडिंग एज परंतु सिंगल सेफ असेल. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला राहुल आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय निलेश माफ करा समीर. राहुल आणि समीरची जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती तळ ठोकून असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सोमनाथला विकेट मिळाली जरूर. तदनंतर कोणताही विकेट त्याच्या हाती लागला नाहीये. कोणताही मास्तर त्याच्या गळाला लागला नाहीये. पुढील बॉल राईट अप ओव्हर द विकेट मारा सोमनाथ. यावेळीचा अवे फॉर द बॉडी पाहायला मिळत आहे. आणखीन एक निर्धाव आलाय. या निर्धावच्या मदतीने गुणफलक स्थिरावताना पाहायला मिळतोय 4 या अंकावरती. ही गोलंदाजी अपेक्षित होती. आपल्याला पाहायला मिळत आहे जखडून ठेवले. पूर्णतः जखडून ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला सोमनाथ करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सोमनाथ राईट अप ओव्हर द विकेट मारा. यावेळी बॉल पडल्यानंतर खाली राहिला
आणि न समजलेला चेंडू आपल्या पाहायला मिळते. शतक समाप्तीचा इशारा करतात पंच आणि या शतक समाप्तीनंतर गुणफलक थांबलाय तो म्हणजे 4 या अंकावरती. पहिलं पॉवर प्लेचं शतक समाप्त झालंय. ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर संगीत. तिथून आपल्या मानिवली गावामध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे एका बाजूला या कर्जत तालुक्याचे दमदार आमदार पाहायला मिळतात. प्रमुख पाहुण्यांच्या गाड्या जात आहेत तोपर्यंत 2 मिनिटांसाठी खेळ थांबवायचा आहे. आपल्या राज्यासाठी काम करणारे आमदार आपल्या पाहायला मिळत आहेत तर त्याचप्रमाणे राज्यमंत्री सुद्धा पाहायला मिळत आहेत. मंत्री गोगावले साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तर या कर्जत तालुक्याचे दमदार आमदार म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे सुद्धा पाहायला मिळत आहेत. मॅच थांबवा 2 मिनिटे, गाड्यांचा ताफा जाऊ द्या. चला करूया मॅचला सुरुवात. आपल्याला एका बाजूला शेलू तर दुसऱ्या बाजूला नर्सरीवाडी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत शेलू संघाने 37 धावांचा टार्गेट सेट केला होता आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या त्या म्हणजे केवळ आणि केवळ 4. आता दुसरं शतक मार्गस्थ आहे. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन जाणारा पाहायला मिळतोय. पुढील बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश यावेळी लिडिंग घ्यायचे परंतु क्षेत्ररक्षक लांब आहेत. सेफ असेल नो मॅन्स लँडला मिळेल ही एक धाव. विशाल वलवे येतील तोपर्यंत सुखरूप एक धाव पाहायला मिळते. या एकच्या मदतीने धावसंख्या सध्याच्या घडीला स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या अंकावरती. राईट ओव्हर द विकेट मारा गणेशचा. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती तो आउट झाला जरूर परंतु आता गोलंदाजी करत असताना काहीतरी चमत्कार त्याला करावा लागणार आहे आपल्या संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा लाईन मध्ये थोडी गफलत होते. लेंथ अगदी बरोबर आहे. हा बॉल जर एस्ट्यांच्या जवळ चौथ्या एसटीवर किंवा मधल्या एसटीवर अशा या 2 क्षेत्रामध्ये हा बॉल ठेवला गेला असताना तर रिझल्ट काहीसा वेगळा पाहायला मिळाला. कारण की असे बॉल सहजासहजी या फलंदाजला खेळता येत नाहीत. जरी ते बाहेर निघाले तरी बेट होण्याची शक्यता जास्त असते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावून खेळले परंतु क्षेत्ररक्षक लांब राहिले आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय राहुलने मिळेल का तर नाही. दुसरी धाव घेत असताना इथे आणखीन एक खेळाडू बाद होताना पाहायला मिळेल. हद्रा क्रमांक 2 नर्सरीवाडी संघाला. कमॉन डीजे.
हजारो भाविक सध्याच्या घडीला आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतात, ज्याने आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या भारत स्वतंत्र लढ्यामध्ये मूल्यवान कामगिरी केली. असे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील. यावेळी लॉंगॉनचा कॉर्नर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत ही सिंगल पाहायला मिळते. दोन मोठ्या विकेट खऱ्या अर्थाने नर्सरीवाडी संघाला इथे मिळाल्यात, परंतु तदनंतर आपण विचार केला तर शेलू संघ सध्याच्या घडीला तरी आघाडीवर आहे, कारण धावा खर्च करत नाही आहेत. मोठा फटका अजून एकही आला नाहीये, एकही चौकार किंवा षटकार कोणाच्या बॅटमधून आला नाहीये. म्हणजे गोलंदाजी आपलं काम प्रॉपर करते आणि ही करावीच लागेल. शेलू संघाला जर हा लोअर स्कोरिंग मॅच आपल्या हातामध्ये ठेवायचा असेल तर ही कामगिरी गोलंदाजांची सातत्यपूर्व ठेवणे गरजेचे असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गणेश राईट ओव्हर द विकेट मारा. यावेळी सफल झाल्या, रिझल्ट चांगला मिळेल. दिनेश येत आहेत, परंतु त्याआधी चेंडू निघून गेलाय फाईन लेग रिजनला. सीमा पार आलेला हा इनिंग मधील पहिला चौकार. सुंदर गाणं आपण पाहतोय. हिराजी पाटील आणि भाई कोतवाल खऱ्या अर्थाने यांच्यावर जरा इतिहास लिहायला बसलं तर एक दोन पाने नाही तर अख्खं पुस्तक लिहून होईल. एवढा मोठा इतिहास या दोन शूरवीरांनी आपल्या कर्जत तालुक्यासाठी केला, आपल्या पाहायला मिळाल्या भारत देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी केला. पुन्हा एकदा गोलंदाज. ही ओव्हर थोडे लांबवत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. वाईड पाहायला मिळाले, विकेट पाहायला मिळाले, नो पाहायला मिळत आहेत. अनेक धावा या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज चूक करतोय. गणेश एक नवीन खेळाडू तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज. एक चौकार आपण पाहिला तो म्हणजे करणच्या मार्फत शफल झाल्यानंतर मारलेला तर चौकार खऱ्या अर्थाने कुठेतरी सामन्यामध्ये एक स्पीडअप करताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल, चला टाका. शेवटचा बॉल प्लीज टाकून घ्या. आयोजकांकडून सूचना येतात की बॉल टाकू शकता, सेफ आहे. होलिंडर्स, आपण मॅच चालू असताना थोडी गाड्या थांबवल्या तर बरे होईल. मागच्या गाड्या 2 मिनिटं थांबवा. शेवटचा बॉल होते या ओव्हर मधला. चला गोलंदाजी मार्कवर तयार. शेवटचा बॉल. हो, थोडेसे रनअप मध्ये चुकताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रनअप घेण्यासाठी सज्ज होतील. हो, यावेळीचा फटका सुरेख आहे, परंतु साधा सोपा सरळ झेल आपल्याला पाहायला मिळतं. या झेलच्या मदतीने विकेट क्रमांक 3 इथून बाद होताना पाहायला मिळत्या. खेळ शिल्लक आहे आणि 23 धावा पाहिजेत. 12 बॉल 23 धावांची गरज. षटकार जायत नाही आहेत आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड थोडं लांब आहे,
आणि अशा प्रयत्न षटकारांचा प्रयत्न करत असताना अनेक विकेट या मैदानावरती कालच्या दिवशी सुद्धा आपण पाहिले आणि आजच्या दिवशी सुद्धा आपण पाहतोय. सामंत पाहायला मिळतोय. एका बाजूला शेलू संघ तर दुसऱ्या बाजूला नर्सरीवाडी संघ. पहिली लढत उशिरा चालू झाली आहे. चला शेलू संघ वेळ घेऊ नका, पंच आपण वॉर्न करा. 2 मिनिटं थांबा, ज्या गाड्यांची ट्रॅफिक होती ती जाऊ द्या. ती लगावला गेलाय तो म्हणजेच करणच्या मार्फत, ज्याने एक चौकार सुद्धा या इनिंग मधील पहिला चौकार ज्याच्या बॅट मधून आला होता, तोच करण सध्याच्या घडीला तारणहार पाहायला मिळतोय नर्सरीवाडी संघासाठी. दिनेश नेक्स्ट बॉल यावेळी सफल झाल्या. रिझल्ट चांगला मिळेल. षटकाराच्या मदतीने 6 धावा, अर्धा डझन धावा इथे ऍड केल्या जात आहेत. गुणफलक जाऊन पोहोचलाय 26 या अंकावरती. 2 गडी बाद 26 वरती आपण सध्याच्या घडीला नर्सरीवाडी संघ पाहतोय आघाडीवर. पुन्हा एकदा सफल झाले, परंतु कोणतेही धाव मिळणार नाहीये. एस्ट्यांच्या अगदी बरोबर वरतून गेलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव दिनेशचा, खऱ्या अर्थाने महागडं शतक दिनेशचं सध्या तरी घडतंय. लो स्कोरिंग मॅच, अशा वेळेस दिनेशची ही गोलंदाजी खऱ्या अर्थाने चुकीची आहे. सफल झालेल्या खेळाडूला जर तुम्ही एक्स्ट्रा बाउन्स द्याल ना, तर त्यासाठी परवानगी असेल. 11 धावींची गरज आहे. 11 धावींची गरज आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला नर्सरीवाडी तर दुसऱ्या बाजूला शेलू संघ. 8 बॉल 11 धावींची गरज. दिनेशचं महागड शतक. करण हल्ला बोल करतोय सध्या तरी. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला घडत असताना पाहायला मिळते. पंचांना विनंती करेन की आपण आजूबाजूचं वातावरण पहा, कारण की रस्त्यावरती आज गाड्यांची ये जा चालू आहे. जर एखादी गाडी जात असेल तर सामना तोपर्यंत 2 मिनिटासाठी का होईनापर्यंत थांबवावा, जेणेकरून कोणतीही हानी आपल्याला इथे होताना दिसणार नाही. ही दक्षता घ्यायची आहे सर्वांनीच. व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहा. जेव्हा बॉल थांबेल गाडीला जाऊ द्या.
पुन्हा एकदा सफल झाल्या, परंतु यावेळी लिडिंग एज पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या गुणफलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या अंकावरती. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. बॉल टू रन डिफेन्स करायचं शेलू संघाला आणि बॉल टू रन बनवायचे आहेत नरसरीवाडी संघाला. वरुसी संघ आपण नाणेफेकीसाठी या. आणि दुसऱ्या बाजूला कानोर संघ आपण सुद्धा नाणेफेकीसाठी या. कानोर आणि वरोसे. गजानन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न पुढे सरसवले स्टेप आउट, परंतु कोणताही रिझल्ट येणार नाही. एक सिंगल मिळते. गरजेचे आहे सिंगल डबलने मॅच चालू राहणे गरजेचे आहे, कारण बॉल टू रन चेस करत असताना कुठेतरी एक विकेट सुद्धा इथे गमावण्यात आली आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय, म्हणजेच येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल, ती म्हणजे नर्सरीवाडी संघाला. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर मनोज. लिडिंग एज जेलची संधी. ओ यस, जेलची संधी होती आणि ती स्वीकारली. स्लिपचा खेळाडू बनलाय तारणहार. एक महत्वपूर्ण विकेट तिसऱ्या चेंडूवरती मनोजच्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. चार चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 4 पाहिजे, 2 मध्ये 4. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला कानोर आणि वरोसे दोन्ही संघाचा संघ नाही की प्लीज लास्ट कॉल केला जातोय. कानोर संघ वरोसे संघ प्लीज लास्ट कॉल केला जाईल आपल्याला. कानोर संघाचा संघनायक कधी बसून आपली वाट पाहतोय. येत्या 5 मिनिटांमध्ये आपण आला नाही तर समोरच्या संघाला नाणेफेकी विन दिली जाईल. यावेळी स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय, करतोय चुकीचा, जाईल का नाही तर लास्ट मोमेंटला थांबले गेले. खऱ्या अर्थाने 2 बॉल 4 पाहिजे होते, ती मिस फील्ड झाली नसती
तर कदाचित एका धावेवरती अडवता आलं असतं, परंतु जर तरच्या गोष्टीला मैदानामध्ये थारा नसतो. आपल्याला पाहायला मिळतं एक बॉल शिल्लक आहे, 2 धावींची गरज आहे. पहिलाच सामना एवढ्या मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज ड्रामा क्रिएट करेल वाटलं नव्हतं, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय एक चेंडू आणि 2 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाजावरती प्रेशर, त्याहून जास्त प्रेशर फलंदाजावरती आहे. निर्धाव चेंडू जर हाताळला गेला तर शेलू संघ विजय होईल, परंतु एखादा चांगला फटका आला तर नर्सरीवाडी संघ इथून विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने लास्ट मोमेंटला साथ सोडली आणि शेलो संघासाठी ही मॅच आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आपल्याला पाहायला मिळते. तर कानोर संघ सुद्धा खालापूर तालुक्यातील एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नर्सरीवाडी संघ प्लीज स्पीडअप करा. हो, यावेळी काय घडलं? फेअर डिलिव्हरी असेल. पंच रिव्ह्यू फक्त पंचांना असणार आहे, बाकी कोणता संघ घेऊ शकत नाही. कालपासून आम्ही सांगतोय, रिव्ह्यू ना शक्य वाटलं तर पंच देऊ शकतात. येस, एक अष्टपैलू पंच आहेत, ते खेळाडू सुद्धा आहेत, त्यांना नक्कीच माहिती आहे आपल्याला वेगळे नियम च्या मार्फत योग्य सांगितले जातात. शेलू संघ इथून विजय होतोय. लो स्कोरिंग मॅच पहिला राऊंड शेलू संघाने मारलाय. वरसे संघाला 2 धावींची पेनल्टी लागले आणि कानूर संघाला टॉस विन असं डिक्लेअर केलं गेलंय. कानूर संघ आपला डिसिजन कळवा. विन घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत कळवलाय. वारुसी संघ आपल्याला आता डायरेक्ट बॅटिंगला उतरावं लागेल. अजून उशीर होईल तसे आपल्या ओव्हर मध्ये कपात केली जाईल यावेळी. वारुसी संघ